नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो। आज आमच्याकडे जामनेवाडीमध्ये आज पालखी येणार आहे, तर आम्ही सगळे वाडकरी सानेवर चाललेलो आहोत। काल दुसऱ्या वाडीमध्ये होती, तर ती रात्री आमच्या सानेवर जाते। म्हणजे पालखी वाडीमध्ये गेल्यानंतर ना घरं होतात दिवसभर, रात्रभर पालखी वाडकरी नाचवतात, गावकरी वाडकरी भरपूर लोक नाचवायला वगैरे येतात। नंतर मग पालखी सानेवर जाते। रात्री किती पण वाजले, सकाळ झाले, सानेवर गेल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी ज्या वाडीची पाळी वगैरे असते ना, ती लोक हे करायला जातात, मग त्यांना सोडायला वगैरे जातात। नंतर मग पालखी 10-11च्या दरम्यान जसं हे असेल त्या हिशोबाने पालखी घेऊन येतात। तर आम्ही सगळे आता वाडकरी चाललेलो आहोत पालखी आणायला आपल्या घरी। तर आता सानेवर जाऊ, सानेवर पूजा वगैरे झाल्यानंतर सगळे पालखी घेऊन देव घेऊन घरी येणार आहोत। तर ह्या व्हिडिओमध्ये आमचा कोकणातला शिमगोत्सव आणि जामनेवाडीचा पालखी सोहळा दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करू। तर चला तर पाहूया पालखी सोहळा जामनेवाडी 2025। तर पालखी आगमनाची आमच्या वाडीमध्ये जामनेवाडीमध्ये पूर्वतयारी चालू आहे। सगळे नवतरुण मित्रमंडळ तयारी करतात आणि इकडे आमच्या वाडीतल्या लेडीज जिथे पालखी नाचवणार त्या एरिया सारवत आहेत आणि आमचे तरुण मंडळ आता पताका वगैरे लावून हे करतात। आणि राकेश चारडे आमच्या वाडीचे मेन कार्यकर्ते, कलाकार, चित्रकार असे रोडला हे करतात। संध्याकाळ झाली, आता उद्या आमच्याकडे पालखी येणार आहे। तर कसं जिथे पालखी आम्ही नाचवतो ना, तो हे करावं लागतो, सजवतात। आणि हे राकेश आमचा वाडीचा आमचा गेट आहे ना, म्हणजे वाडीची एंट्री, तिथे सुस्वागतम नमस्काराचा हात वगैरे सर्व त्याने काढलं आहे। संध्याकाळपासून तो कलरचं काम चाललं आहे त्याचं, रस्त्याला केल्यानंतर सुस्वागतम नंतर हे काढलं त्याने। तर अशी सारी पूर्वतयारी चाललं आहे। तर पताके लावून वगैरे झालेलं आहे। आता लायटिंग करतात आमच्या वाडीतले सगळे, आमच्या अनिल दादाची लायटिंग आहे। सगळे वाडीतले तरुण, वाडीतले मंडळी लायटिंग करायला मदत करतात। तर लायटिंग झालेले आहे, पताका लावून झालेले आहेत, कलर वगैरे झालेला आहे। तर फायनल कोट। आणि आता उद्या सर्व आमच्या गावाला जेवण असणार आहे ना, म्हणजे पालखीकडे येतं त्यांना। तर लेडीज मंडळी त्यांचं मसाल्याचं वगैरे वाटण करून ते करून झाल्यानंतर आता आमचे कृष्णा तारडे सकाळी उठून जेवण करतात। प्रसाद, डाळ भात, भाजी वगैरे झालेली आहे, डाळ भात भाजी। म्हणजे जे पालखीकडे येणार ना गावकरी, त्यांना प्रसाद म्हणून अन्नप्रसाद असतो वाडीतर्फे। तर तो सगळं झालेला आहे। आता आमच्या घरी कशी वाडीतून 2 नंबरला आमच्याकडे पालखी येते। तर माझी बहीण आणि आवेक रांगोळी वगैरे काढून अंगणामध्ये पालखीचं स्वागतासाठी रांगोळी वगैरे काढतात, आवेक, स्नेहल। तर रांगोळी काढल्यानंतर सर्व चालले त्यांचं रांगोळी काढायचं काम वगैरे, कलर वगैरे करतात। त्यानंतर आम्ही पालखी येण्यासाठी सानेवर जाणार आहोत सर्व वाडकरी मंडळी। व सानेवर आम्ही आलेलो आहोत, आमची पालखी सानेवर बैठी आहे। तर आता पालखीची इथून पूजा वगैरे करून आम्ही सगळे वाडकरी मंडळी पालखीला आमच्या घरी, देव आमच्या घरी येणार आहे, त्याला आम्ही वाजत गाजत घेऊन जाणार आहोत। ही बघा आमची ग्रामदैवत याची पालखी, संपे ग्रामदैवतेची पालखी। तर आता ती सानेवर आहे सध्या पालखी। तेव्हा आमचे गंगा, वर्धन, निर्णय, विठलय, बैरी, श्री साम, सदाशिव हे आमचे सर्व ग्रामदेवत आहेत। गंगा, वर्धन, निर्णय, विठलय, बैरी आणि समोर शंकराची पिंडी असे आमच्या पालखीमध्ये देव असतात। तिथे आमचे देव, आमचे ग्रामदैवत कोकणामध्ये सगळ्यांच्या घरी असतात, घरी येत असतात भेटीसाठी। तर त्यासाठी आवर्जून चाकरमानी मंडळी सगळे एकत्र येत असतात पालखीच्या आगमनासाठी।
ये बारका है ना तो आ जाओ।
आई संभाल जय बाबा धन्या शंकरा गावाचा विठला नाही घरी जात असत तो समीर त्यांना हात पिढीचा आपला नारळ दिलाय तो आपला मान्य करून घेणे आई संभाल जय बाबा धन्या शंकरा गावाचा विठला नाही घरी जात असत सुरेश त्यांना हात पिढीचा आपला नारळ दिलाय तो शंकरा गावाचा विठला नाही घरी जात असत त्यांनी भावाने आपला एक हात पेटीचा नारळ दिलाय तो आपला मान्य करून घ्या त्यांनी भावानं कधी संभाल काय म्हटलं बायका पांडुरंगाने आपला हात पिढीचा नारळ दिला तो मान्य करून घे त्याच्या हाताला गणपती द्यायचे दुसरा बाहेर हे जास्त मस्ती करतात म्हणून आपल्या त्यांना शांतता येऊ द्या म्हणून नारळाचा फळ ठेवलेला आहे. मिटलाही नाही बरी जात अस्मिता तिने हात पिठचा आपला नारळ दिला नाही तो आपला मान्य करून गेले आई.